जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या घरात कोणताही कार्यक्रम किंवा समारंभ असेल तर त्याची वेगळी तयारी आपण करतोच, पण त्याबरोबरीने शोध सुरू होतो तो मंगल कार्यालय किंवा बँक्वेट हॉलचा. आणि ही कार्यालय किंवा हे हॉल आपल्या आनंदामध्ये भर घालण्याचं काम करत असतात. पण प्रत्येक वेळेला हाच अनुभव येतो का? या व्यतिरिक्त जर काही अनुभव येत असतील तर त्यासाठी काय करायचं, याच विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी ज्या तज्ज्ञांना आमंत्रित केलंय त्यांना बोलवूया. आजचे आपले पहिले तज्ज्ञ आहेत शशिकांत सावळे सर. नमस्कार सर. सर माजी धर्मादाय आयुक्त म्हणून कार्यरत होते मुंबई महाराष्ट्र राज्यामध्ये. आजच्या आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत अनुराधा देशपांडे मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडम कार्योपाध्यक्ष आहेत मुंबई ग्राहक पंचायतीच्या. आणि आजचे आपले तिसरे तज्ज्ञ आहेत प्रसाद वाघ सर. नमस्कार सर. तक्रार मार्गदर्शक मुंबई ग्राहक पंचायत म्हणून कार्यरत आहेत. पुन्हा एकदा तिघांचंही मनापासून स्वागत करते. मी सुरुवातीला म्हटलं तसं की आपल्या घरातला कुठलाही समारंभ असो, मंगल कार्यालय किंवा बँक्वेट हॉलची निवड इथपासनं खरं तर धावपळ सुरू होते नाही का. मला सरांना विचारायचं आहे की किती महत्त्व आहे मंगल कार्यालय किंवा हॉल किंवा बँक्वेट हॉल यांचं? खूप महत्त्व आहे. म्हणजे या संदर्भात मी एक माझी लहानपणची आठवण सांगेन. जी. आम्ही लहान गावातले पण अगदी मध्यम प्रगतीच्या गावांमध्ये सुद्धा ना पूर्वी साधारणतः गल्लीतच मांडव लावून लग्न केली जात असत. पण आता सगळं खूप बदललं आहे. अगदी लहान गावात सुद्धा आता मंगल कार्यालय झाली आहेत. शहरांमध्ये मुंबई नाशिक पुण्यासारख्या तर प्रश्नच नाही. सो प्रत्येक समारंभ आपण साजरा करण्याची जागा म्हणजे मंगल कार्यालय. बरोबर. आणि म्हणून खूप आपल्या मंगल कार्यालयाकडून अपेक्षा असतात. मॅडम पण फक्त आता मुंबई ग्राहक पंचायतीचे विविध कार्यक्रम होत असतात म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारते की फक्त घरगुती समारंभ किंवा लग्न कार्य म्हणजे ह्यासाठीच या हॉलची रिक्वायरमेंट असते की त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा तिथे उपक्रम होतात? काय सांगा. खरं सांगायचं तर रश्मी अशी परिस्थिती आता झालेली आहे की म्हणजे सर आता म्हणाले तसं की काही वर्षांपूर्वीचा काळ होता की आपल्या घरात दारातल्या मांडवामध्ये सुद्धा लग्न कार्य व्हायचे. पण काळ जसा जसा पुढे पुढे सरकत गेला तसं तसं आपल्या गरजाही बदलायला लागल्या. शहरी भागातली म्हटली तर घरं लहान झाली, बाहेरचे अंगण कधीच मागे पडलं, ओसऱ्या राहिल्या नाहीत. आणि विशेष करून आताच्या ज्या संबंध लग्न समारंभ किंवा कुठच्याही ह्यांना ज्या पद्धतीचं एक इव्हेंटचं स्वरूप आलेलं आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे कसं होतं की घरामधलं छोटंसं घर, नोकरी करणारी गृहिणी किंवा नोकरी करणारं ते कुटुंब, त्यांना तेवढा वेळ नसतो ह्या सगळ्या ह्याच्यात देण्यासाठी. तर त्यामुळे ह्या वेगवेगळ्या कारणांनी हॉलमध्ये जाऊन कार्यक्रम करणं, मग तो छोटंसं बारसं असेल, एखाद्या लग्नाचा वाढदिवस असेल किंवा लग्न असेल, ह्या छोट्या छोट्या कारणांसाठी सुद्धा आता आपल्याला हॉलची गरज लागते. आणि त्याच्यामुळे पूर्वीच्या प्रमाणावरती जेवढे हॉल होते त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीने आता तुमचे हॉल वाढलेत. हॉल वाढले. त्याचबरोबर दुसरा एक भाग त्याच्यातून अजून आला की ते एक बँक्वेट म्हणून एक वेगळी कन्सेप्ट पुढे आकाराला आली की त्याच्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पर हेड सांगितलं जातं की सगळी व्यवस्था आम्ही करू आणि अशा पद्धतीने तुम्हाला तिथे तुम्ही जाता. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ही लग्न समारंभ किंवा कुठलेही समारंभ जे करायची वेळ आली तर त्याच्यासाठी आपल्याला कार्यालय लागतात. बरोबर. आता मुंबई ग्राहक पंचायतीचा कार्यालयाशी संबंध म्हणजे हा किती मोठ्या प्रमाणावर येतो की मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक पंचायत पेठा आपण आयोजित करत असतो. गेली जवळजवळ 46 वर्ष हा उपक्रम चालू आहे. आणि ह्या पेठा ऑर्गनाईज करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे हॉल. आणि ते बुकिंग करण्याच्या निमित्ताने आमचा जो त्या
हॉलशी संबंध येतो ह्या सगळ्याची, की म्हणजे मग तिथे तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनच सुरुवात होते की मी हॉल कुठल्या लोकेशनचा निवडायचा, तो मला कशा पद्धतीचा पाहिजे, तिथे मला काय सोयी सुविधा पाहिजे. कारण लग्नाचं मॅनेजमेंट हे एक वेगळ्या पद्धतीचं असतं, कारण ते एक दिवसापुरतं असतं. एक दिवसाला येतं, आपण ऑर्गनाईज करतो, येणारा यजमान असतो तो त्या संबंध दिवसभर त्याच्यात तो हॉल वापरतो. पण ग्राहक पंचायत पेठा ज्यावेळेला आम्ही ऑर्गनाईज करतो त्यावेळेला तर कधी 8 दिवस, कधी 7 दिवस, कधी 9 दिवस, 10 दिवस, एवढे दिवस आम्हाला त्या हॉलमध्ये राहायचं असतं. म्हणजे त्या स्टॉलवाल्यांचं सामान असतं आणि व्यवहार चालत असतो तिथे. त्यामुळे त्याचं मॅनेजमेंट आणि त्याची सुरक्षितता ह्या एक वेगळा आणखीन एक प्रश्न येतो. त्यामुळे हा जर प्रवास बघितला, म्हणजे पूर्वीच्या काळापासूनचा आलेला, दारातल्या मांडवापासूनचा तो आत्ताच्या बँकवेटपर्यंतचा आलेला, आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन आणखीन मोठ्या पंचतारांकित हॉटेलमधनं ज्या वेळेला अशी लग्न समारंभ, ज्याची जशी ऐपत असेल त्याप्रमाणे ते जेव्हा ऑर्गनाईज केले जातात असे सण समारंभ, त्यावेळेला त्याच्यातल्या आनंद एका बाजूला आणि कधी कधी येणारे नैराश्य किंवा निराशा ह्या वेगळ्या बाजूला अशी परिस्थिती होते. आणि मला वाटतं त्या पलीकडे जाऊन हल्ली मोठी मोठी ऑफिसेस किंवा कंपनीज त्यांच्या मीटिंग्स असतील किंवा गेट टुगेदर असतील, यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या कारण कसं असतात, आता ही कॉर्पोरेट सेक्टर मधल्या मीटिंग्स वगैरे ज्या असतात त्या एका छोट्याशा हॉलमध्ये असतात. मग त्यावेळेला सकाळपासूनच असं कधी ट्रेनिंग असतात, वर्कशॉप्स असतात त्यांची, ती कुठल्या तरी एखाद्या हॉटेलमध्ये तशा सुविधा उपलब्ध असतात, छोटे छोटे हॉल असतात. मग तिथे सकाळच्या तुमच्या नाश्त्यापासून तुमचं जेवणपर्यंत सगळ्या गोष्टी असतात, स्क्रीन असतो, काय कार्यशाळा असेल तर दाखवायचं. त्यामुळे ती एक कन्सेप्ट आणखीन वेगळी. म्हणजे म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक पावलाला आणि प्रत्येकाच्या गरजेला लागणारा हा खूप मोठा सेक्टर आहे, अब्जावधी रुपयांची उलाढाल करणारा हा विभाग आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये मला वाघ सरांना असं विचारायचं आहे की मॅडमने तर आता सांगितलं किंवा सरांनीही सांगितलं की ह्याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललं आणि वाढत जाणारही आहे अजून. पण ह्यामध्ये दुसरी जी बाजू आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या अडचणी एखाद्या ग्राहकाला येऊ शकतात, किंवा हे पण ग्राहकच आहेत ना, आपण जरी आनंद साजरा करायला गेलो तरी ग्राहक आहोतच आपण, कोणत्या अडचणी येऊ शकतात? मुळात म्हणजे ज्यावेळेस आपण हॉल बुक करतो, हॉल बुक केल्यानंतर हॉल स्वच्छ आहे का, किंवा जे लग्नासाठी जे मुलाला किंवा मुलीच्या कडच्या लोकांना जे 2 रूम्स दिले आहेत ते कुठपर्यंत स्वच्छ आहेत, त्याचे ते जे टॉयलेट बाथरूम्स जे आहेत ते वॉशरूम्स तुम्ही स्वच्छ आहेत का, जेवणाची खोली स्वच्छ आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा पहिला आपल्याला विचार करायला लागतो. कारण आमच्याकडे ज्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत ते असेच आलेले आहेत की आम्ही हॉल बुक केला त्यावेळेस छान होता, त्यावेळेस काही प्रॉब्लेम नव्हता, पण ज्यावेळेस आम्ही हॉल लग्नाच्या समारंभाला गेलो त्यावेळेस आमच्या बघितलं तर तिकडे सगळं तोडलेलं होतं, तुमचे खिडक्या तोडलेल्या होत्या, हॉल मेस होता. ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला एक ग्राहक म्हणून विचार करायचा असतो. आजच्या या चर्चेतून आपण बऱ्याच अशा छुप्या गोष्टी आहेत ज्या कदाचित ग्राहकांच्या लक्षात सुद्धा येत नाही, त्यावर आपण काहीतरी तोडगा काढू शकतो, या प्रामुख्याने चर्चेमध्ये असणार आहोत. तर मला सरांना असं विचारायचं आहे की मुळात आपल्या ग्राहकांचा थोडासा असा संभ्रम होऊ शकतो की जे दिसतात ते सगळे हॉल हे तुमच्या विभागाच्या अंडर येतात का. तर इथे हा संभ्रम आधी दूर करूया की खाजगी आणि धर्मादाय आयुक्त ज्याच्यावर त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन होतं किंवा त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या यादीत येतात, हे 2 आधी ते फरक आपण तो सांगूया आपल्या सगळ्या बघणाऱ्यांना. मंगल कार्यालयांचे 2 प्रकार असू शकतात, खाजगी मंगल कार्यालय किंवा एखाद्या विश्वस्त संस्थेच्या मालकीचं मंगल कार्यालय. तर धर्मादाय आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली फक्त विश्वस्त संस्था असतात. अच्छा. त्यामुळे विश्वस्त संस्थांची जी मंगल कार्यालय आहेत त्यांच्या मालकीची, त्यांचा संबंध धर्मादाय आयुक्तालयाशी येऊ शकतो. अच्छा, ओके. आणि मग त्याची प्रक्रिया काय असते साधारणतः? पण याच्यामध्ये एक भाग खूप महत्वाचा आहे जी की मंगल कार्यालयामधल्या सेवा समाधानकारक मिळाल्या नाही, जसं सरांनी सांगितलं, किंवा मंगल कार्यालय चालवणाऱ्या व्यक्तींकडून किंवा संस्थेकडून फसवणूक झाली, किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे काही गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये मोडणारी सुद्धा कृत्य असतात. जसं की जेवण दिलं गेलं पण त्या जेवणामुळे फूड पॉयझनिंग झालं. बरोबर. तर अशा ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात त्याच्यावर धर्मादाय आयुक्तालयाचं नियंत्रण कितपत असू शकतं. सगळ्या सामान्य जनतेला असं नेहमी वाटत असतं की कुठलीही विश्वस्त संस्था ही पूर्णतः धर्मादाय आयुक्तालयाच्या नियंत्रणाखाली असते.
म्हणजे कुठल्याही विश्वस्त संस्थेने किंवा त्या विश्वस्त संस्थेच्या विश्वस्तांनी काहीही प्रकार केला, मग तो गुन्ह्याच्या स्वरूपात असो, फसवणुकीच्या स्वरूपात असो, लबाडीच्या स्वरूपात असो, तरी धर्मादाय आयुक्त त्यांना शिक्षा करू शकतात, असा एक सर्वसाधारण समज आहे. पण तो तिथे कुठेतरी मला असं वाटतं चुकतं. अच्छा. कारण माझ्या बघण्यात असं आलं आहे, खूप अशा तक्रारी येतात आमच्याकडे की या विश्वस्त संस्थेच्या मंगल कार्यालयाचं आम्ही या दिवशी नोंदणी केली होती, तिथे आम्हाला असा वाईट अनुभव आला, आमचे पैसे परत केले गेले नाही. अशा विविध प्रकारच्या तक्रारी धर्मादाय आयुक्तालयाकडे येत असतात. पण मग ह्या आयुक्तालयाला अधिकार आहेत का या तक्रारींचं निराकरण करण्याचं आणि त्या विश्वस्तांना शासन करण्याचं? अच्छा. आता हा अधिकार केव्हा असू शकतो? जर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट, ज्याला आपण महाराष्ट्र विश्वस्त अधिनियम असं म्हणतो, त्यात अशी काही तरतूद आहे का की ही चौकशी करता येईल अशा प्रकारच्या तक्रारीची आणि त्या विश्वस्तांवर काही कारवाई करता येईल, दंडात्मक स्वरूपाची त्यांना शिक्षा देता येईल, अशी या कायद्याच्या चौकटीत काही तरतूद आहे का, हे आपल्याला अगोदर बघावं लागेल. बरोबर. कारण हा प्रश्न या दृष्टीने महत्त्वाचा आहे की अशी काही घटना घडली ना की सर्वसाधारण ग्राहक हा आमच्याकडे येतो, समजा धर्मादाय आयुक्तालयाकडे, आणि धर्मादाय आयुक्तालयाच्या ते चौकटीतच नसल्यामुळे तिथेही परत त्याला फसवलो असा भावना होऊन जाते निर्माण. पण तुम्ही कुठे रिडायरेक्ट करता त्यांना? असे तुमच्याकडे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा त्यांना कुठे जाण्याचा सल्ला आयुक्तालयाकडनं दिला जातो? रिडायरेक्ट सुद्धा तसं बघायला लेखी स्वरूपात नाही करत. अच्छा. फक्त आमचे जे अधिकारी असतात ते सांगू शकतात किंवा ही जी काही तुमची फसवणूक झालेली आहे याच्यावर तुम्हाला ग्राहक मंचाकडे जाता येईल, बरं, किंवा तुम्हाला पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करता येईल, अच्छा, किंवा तुम्हाला नुकसान भरपाई मागण्यासाठी सिव्हिल कोर्टात जाता येईल. असे जे वेगवेगळे फोरम्स आहेत त्यांच्याकडे जाता येईल असं तोंडी मार्गदर्शन साधारणतः अधिकारी करतात. पण या तक्रारीचं असं निराकरण करून तिला निकाली काढणं हे नाही शक्य होत, कारण तशी तक्रार करण्याची तरतूदच नाही. बर. तरतूद असेल तर तुम्ही तक्रार निकाली काढणार ना शेवटी. त्यामुळे आजची चर्चा ही सरते शेवटी खूपच, ज्याला फ्रूटफुल म्हणतो, की ह्याच्यातनं काहीतरी कॉन्क्रीट आपण बाहेर काढू शकू इथपर्यंत नेण्याचा आपण काहीतरी प्रयत्न निश्चित करूया, नाही का? सरांनी आता जो मुद्दा सांगितला, मला पुढे असं विचारायचं आहे की, आणि वाघ सरांनी सुद्धा काही मुद्दे सांगितले, पण अजूनही बऱ्याच अशा गोष्टी आहेत मॅडम ज्याच्यावर खरं तर ग्राहकाने दाद मागणं हे आवश्यक आहे, पण आपण त्या दिवशीचा आपला कार्यक्रम संपतो, आपण त्या उत्साहात असतो आणि मग नंतर ते सगळं मागे पडतं. तर कुठली गोष्ट जागरूकतेने त्याची नोंद घेऊन नंतर ह्याबद्दल विचार करणं महत्त्वाचं वाटतं. कसं आहे ना रश्मी, की आपण मंगल कार्यालयांच्या बाबतीत लोक का चिडलेत असं, म्हणजे आम्ही मागे एक सर्वे केला होता, ह्याच्यामध्ये मोठा सर्वे केला होता आणि संबंध ठाणा, मुंबई, पुणा, अहमदनगर वगैरे इथपासून लोकांनी, कारण एका वृत्तपत्रामध्ये तो लेख लिहिला होता ह्याच्याबद्दल, कारण ह्याच्यातले जे आलेले कडू अनुभव होते ते इतके भयानक ह्याच्यात होते की जसं तू म्हणालीस की एका दिवसाचाच कार्यक्रम असतो, पण तो एक दिवस तुम्हाला आनंदात नेतो का तो नैराश्यात ढकलतो, हा खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक दादरचं, मी नाव घेत नाही आता, पण दादरचं एक चांगलं प्रथितयश मंगल कार्यालय, लग्न आधी झालेलं होतं पण त्या पार्टीनी त्यांचा स्वागत समारंभ तिथे ऑर्गनाईज केलेला होता. ही मंडळी ज्या वेळेला संध्याकाळी 6 वाजता त्या हॉलवरती तिथे पोचली तर एक लिफ्ट बंद होती. एका लिफ्टमधनं असं संबंध अन्न पदार्थ असे खराब झाल्याचा वास येत होता. साफ करायला सांगितलं तर स्वीपर नव्हता जागेवरती. मंडळी तरीही वरती काही गेली. साधारण एक अर्धा पाऊण तास झाला आणि लाईट गेले. अच्छा. हा हॉल होता 8व्या मजल्यावरती. बापरे. लाईट गेले त्याच्यामुळे लिफ्ट बंद झाली. जनरेटर नव्हता. हॉलच्या मालकांना फोन केला त्यावेळेला म्हणाले की तिथल्या लोकांना सांगा, मला काय सांगता, मी आता घरी आहे, तर मला आत्ता काही करता येणार नाही. अशी उडवाउडवीची उत्तरं झाली. लोक वर पोचू शकले नाहीत. आधी पैसे सगळे भरलेले होते, म्हणजे कॅटरिंगचे पैसे भरलेले होते, सगळ्याचे पैसे भरलेले होते. लोक वर पोचले नाहीत. त्यामुळे वरचा स्वागत समारंभ तसाच्या तसा तिथे राहिला, कारण 8व्या मजल्यापर्यंत चढून जाणं कोणालाच शक्य नव्हतं त्याच्यातून. लाईट आले नाहीत. अन्न फुकट गेलं. स्वागत समारंभाचा सगळ्याचा बट्ट्याबोळ झाला.
म्हणजे एवढे पैसे लाखो रुपये भरून सुद्धा जर तुमच्या पदरामध्ये निराशाच येणार असेल आणि अशा पद्धतीची सेवा दिली जात असेल तर लोकांनी काय करायचं त्याच्यातून? म्हणजे त्यांनी गप्प बसायचं का? त्यांनी केली ग्राहक पंचायतीकडे तक्रार. आता सर म्हणाले तसं की बाबा त्यांना अधिकारच नाही आहेत. मग अशा वेळेला पुढे तर काहीतरी न्यायला पाहिजे ना आपल्याला, काहीतरी म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा जर फलित त्याच्यातून निष्पन्न झालं आणि ते होईल असं मला वाटतं त्याच्यातून. कारण त्याच्यावरती आम्ही बराच विचार केला. कारण शेवटी कसं आहे की कोणासाठी तरी उभं करायचं आहे आपल्याला. आणि जे अनुभव असे आलेले होते त्याच्यातून सगळ्यात घाणेरडी प्रॅक्टिस म्हणजे हॉलवाल्यांची. एका बाईंची तक्रार होती, पुण्याचा हॉल आहे, त्याच्यातून व्यवस्थित सगळे पैसे कॅटरिंगचे वगैरे आधी घेतलेले होते, सगळं झालं होतं, हॉलचे पैसे सगळे झाले होते. आदल्या दिवशी त्यांना सांगितलं की कॅटरिंगचे पैसे वाढलेत, चहा पाण्याच्या मागे कपाच्या मागे 1 रुपया वाढवला आणि ताटाच्या मागे 5 रुपये वाढवले त्यांनी, तेही आधी न सांगताना. आता हे अशा पद्धतीने ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला तो यजमान त्या तयारीत नसतो की सगळे पैसे मी भरलेले आहेत. आणि ही अनुचित प्रथाच ठरते ना. तुम्ही की आयत्या वेळेला तुम्ही किमती वाढतो. तुम्ही ज्या वेळेला 6 महिन्यापूर्वी बुकिंग केले होतं त्यावेळेला तुम्ही दिलेले रेट्स सगळे आपण मान्य केलेले होते. आता एकदम कसे ते तुमचे रेट्स वाढतात, तेही आदल्या दिवशी तुमचे वाढतात रेट्स. बरं, एवढं केल्यानंतर सुद्धा दुसरी एक घाणेरडी प्रॅक्टिस म्हणजे यांची अशी की तुमच्या थाळ्या ज्या असतात म्हणजे प्लेट्स असतात त्या मोजण्यामध्ये गडबड करायची जराशी थोडीशी, त्यामुळे त्या वाढवून सांगायच्या. आज एक प्लेट घेतली तर 700-800 रुपयाला ज्यावेळेला एक प्लेट पडते त्यावेळेला त्या यजमानाला 10 जरी प्लेट तुम्ही वाढवल्या तरी तुम्ही त्याला कितीचा फटका बसतो. सगळीकडेच असं होतं असं नाहीये, पण अशाही घटना घडतात. म्हणजे ह्या संबंध हॉलच्या मुद्द्यावरती जर बोलायचं म्हटलं तर मला प्रत्येक पावलाला प्रत्येक तिथे होणारा व्यवहार हाच मुळी काय म्हणतो ना आपण की अनुचित प्रथाच वाटते ती त्याच्यातली. हॉल मी बुकिंग केला, हॉल बुकिंग केल्यानंतर किती भाडं सांगायचं नाही कंट्रोल त्याच्यावरती. मी हॉलचं किती भाडं लावायचं कारण ते मालकीचे असतात त्यांचे. पटलं तर घ्या नाही तर नका घेऊ, कारण त्यांचं तुमच्या वाचून अडत नाही, आमचं त्यांच्या वाचून अडणार आहे. त्यामुळे आम्ही तिथे जाणार, तुम्ही म्हणणार तो मुंह मांगा तुम्हाला दाम देणार. आता परत तेही भरलं. किती महिने आधी बुकिंग होतं? 3 महिने आधी नाही, हल्ली 6 महिने वर्षभर आधी. 2-2 लाख रुपये ज्या वेळेला भाडं हॉलचं असतं त्यावेळेला आपण अनामत रक्कम वेगळी आणि ही रक्कम वेगळी भरतो. त्याच्यावरच्या व्याजा जे काही व्याज येतं, बरं हे कंटिन्युअस सीझन असला की चालू असतं, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या मिनिमम ज्या सुविधा असतात त्यासुद्धा हॉलमध्ये प्रोव्हाइड केल्या जात नाहीत तुम्हाला. बरं, काही कारणाने दुर्दैवाने एखादा समारंभ कॅन्सल करायची वेळ येते, रद्द होते, काही होतं, घडू शकतं, काही असेल. त्यावेळच्या अटी इतक्या जाचक आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतलेले पैसे परत करणार नाही. इथपासून तुमचे 60% कापून घेऊ, 70% कापून घेऊ, 80% कापून घेऊ, काही असतं त्याच्यातलं. ते सांगतील ते, कारण ह्याच्यामध्ये काय आहे, एकतर्फी करार असतो. आम्हाला विचारून कोणी करार केलेला नाही आहे. तुम्हाला पटलं तर या तुम्ही माझ्या हॉलमध्ये, तर तुम्ही दुसरीकडे जा. ही जी ग्राहकाची जी असहाय्यता आहे ना, त्या असहाय्यतेचा फायदा आज ह्या संबंध सेक्टरमध्ये घेतला जातोय त्याच्यातून. खरंय खरंय. आणि मला असं वाटतं की आपलाच फक्त अनुभव समजा एखाद्या कुटुंबाचा चांगला असेल, पण आपल्या कुटुंबामधल्या ओळखीच्यांपैकी काही जणांचा नक्कीच हा अनुभव असा असू शकतो. म्हणजे विविध प्रकारचे, म्हणजे अनामत रक्कम देणार नाही किंवा फक्त अनामतच रक्कम देऊ, तुमचं भरलेलं भाडं. आज काल पण माझ्या हातात आलेलं आहे ब्रोशर की आम्ही पूर्ण भरलेलं भाडं परत करणार नाही, फक्त तुम्हाला अनामत रक्कम मिळेल. अरे पण का? केस खुशी में. आणि बंद आहे. दुसरीकडून सांगितलं होतं की नाही त्या दिवशीचं तुम्ही बुकिंग आणून द्या. आता एखाद्या एक केस अशी आलेली होती, ग्राहक पंचायतीकडे एक तक्रार अशी आलेली होती, लेखी तक्रार आलेली होती त्यांची, की त्या ग्रस्तांना ते मुलीचं लग्न ह्याच्यासाठी केलं होतं. सिनियर सिटीजन आहेत ते दोघे जण, नवरा बायको, आणि त्यांनी मुलीच्या लग्नासाठी हॉल बुकिंग केला आणि दुर्दैवाने ते लग्न कॅन्सल करायची त्यांच्यावरती वेळ आली. त्यांनी ते परत सांगत होते की आम्ही सिनियर सिटीजन, आम्हाला सारख्या फेऱ्या घालणं शक्य नाही. त्यांना सतत आग्रह धरण्यात आला की तुम्ही दुसरी पार्टी आणून द्या, ती आणून दिली तरच तुम्हाला त्याच्यातून आम्ही काही % तुम्हाला परत देऊ. आता हे कोणाकडे जाणार? म्हणजे आधी त्या दुःखामध्ये ही माणसं की त्या ज्या घटनेने त्यांना हे लग्न समारंभ ही काही कोणी रद्द करणं ही आनंदाची बाब नक्कीच नसते. काहीतरी तसंच घडलेलं असतं म्हणून दुर्दैवाने ती वेळ आली असते. त्यामुळे त्या दुःखात ते यजमान आणि त्याच्यामध्ये ही मंडळी सांगतात तुम्ही दुसरा ग्राहक आणून द्या, त्यांनी आणून दिल्यानंतर तुम्हाला आम्ही त्याच्यातले 50% पैसे परत देऊ. काय म्हणजे कुठले नियम, कोणाला विचारून केलेले आहेत हे नियम? त्यांना वाटतात म्हणून तुम्ही करायचेत नियम का हे सगळे? वाघ सर, तुमच्याकडे म्हणजे तुम्ही मार्गदर्शक आहात, अशा पद्धतीच्या तक्रारी आल्यानंतर काय करायचं, कुठे जायचं हे सगळं तुम्ही सांगता. तर तुमच्याकडे सुद्धा अशी काही उदाहरणं असतील की तक्रारी मध्यंतरी आमच्याकडे कशी तक्रार आलेली आहे.
नाव घेत नाही त्या हॉलचं, त्यांनी एक हॉल बुक केलं आणि काही कारणास्तव तो हॉल त्यांना कॅन्सल करायला लागला. तर त्यांना सांगितलं की साधारण ₹1.25 लाख त्यांनी भरले होते. तर ₹1.25 लाख भरले होते. त्यांनी सांगितलं की आम्हाला हॉल कॅन्सल करायचं, आम्ही पुढे. त्यांनी सांगितलं 1 वर्षात तुम्ही या, तुम्हाला आम्ही परत हॉल देऊ म्हणून. साधारण 6 महिन्यानंतर ती व्यक्ती त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला हॉल बुक करायचा आहे परत म्हणून. त्यांनी सांगितलं तुम्ही जो हॉल बुक केला होता तिथे आम्ही तिथे रेस्टॉरंट चालू केलेलं आहे आणि तुम्हाला आम्ही हॉल देतो पण तो पहिल्या मजल्यावरती. अच्छा. पण त्यांनी सांगितलं सर पहिल्या मजल्यावरती ठीक आहे, कारण पहिल्या मजल्या चढायला साधारण 20 पायऱ्या तर आहेच. आमच्याकडे अशा व्यक्ती आहेत की जे वरती चढू शकणार नाहीत, तर अशांचं आम्ही काय करू. त्या सांगितलं तो तुमचा प्रश्न. म्हणजे लिफ्ट नव्हती? लिफ्ट नव्हतीच. तर तो तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला जर हवा असेल तर घ्या, अदरवाईज तुमचं 1 वर्ष व्हायचं इथपर्यंत आम्ही तुमचे पैसे ठेवू. त्यांनी सांगितलं तुम्ही हॉलच्या ऐवजी तुम्ही रेस्टॉरंट चालू केले आहेत, तीच मुळात तुमची चूक आहे, तर तुम्ही आमचे पैसे परत द्या. नाही, आमचे पैसे परत देण्याची पद्धत नाही आहे आणि आम्ही तुमचे पैसे परत देणार नाही. सर हे सगळं ऐकल्यानंतर तुमचा सुद्धा म्हणजे तुम्ही सुद्धा सांगू शकाल की तक्रारींचं स्वरूप, आता हे तर बऱ्याचदा कॉमन झालं की कॅन्सलेशनच्या अगेन्स्ट काही आपल्याला मिळत नाही किंवा खूप कमी टक्केवारीमध्ये मिळतं, पण अजूनही असंख्य अशा गोष्टी आहेत. मोनोपोली ही त्यातले म्हणजे त्याच्यावर कितीतरी वेळ आपण बोलू शकू. खरं तर मी तुला इतके अनुभव मोनोपोलीचे सांगेन की तो एक एपिसोड पुरणार नाही, इतकी परिस्थिती आहे मोनोपोली. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे, माझ्या मुलीच्या लग्नाला मी सायन जवळचा एक हायवेला लागून असलेला हॉल बुक केला. बर. हॉल जेव्हा आपण गुगलवर सर्च करतो ना की कुठला हॉल, त्याचं लोकेशन, त्याचं रेंट, तर मला तो इतका रिझनेबल वाटला हॉल की एवढ्या चांगल्या लोकेशनला असूनही इतकं कमी भाडं या हॉलचं कसं असेल असा प्रश्न पडेल, इतका रिझनेबल होता तो. आणि मग तिथे गेल्यानंतर हॉल अगोदर रिझनेबल मिळाला या आनंदात मी तो बुक करून टाकला, पैसे देऊन टाकले त्याचे. आणि नंतर मग पुढचं बोलणं सुरू झालं की मग बाकीच्या सर्व्हिसेसचं काय. मी त्यांना म्हटलं आम्ही आमच्या त्या अरेंज करू त्या सर्व्हिसेस सगळ्या. तर ते म्हणाले तसं नाही चालणार. हे नंतर सांगितलं त्यांनी. केटरर आमचा असेल, फ्लॉवर डेकोरेशन आमचं असेल आणि इलेक्ट्रिकल डेकोरेशन सुद्धा आमचं असेल. आणि मग त्याच्या फिगर जेव्हा ठेवल्या त्या टोटल हॉलचं भाडं इट वेंट बियॉन्ड माय एक्सपेक्टेशन. बापरे. असे पण प्रकार असतात फसवणुकीचे आणि हा सगळ्यात जास्त कॉमन आहे. सक्ती केली जाते की तुम्हाला ह्या सेवा घ्याव्या लागतील. खरं इथे कायदा असा आहे, आपल्याकडे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट खाली रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड पॉलिसी हा एक स्पेसिफिक डिफाईन केलेला एक सर्व्हिसचा प्रकार आहे की तुम्हाला सर्व्हिसेस घेताना जी सर्व्हिस तुमची मूळ आहे, म्हणजे मंगल कार्यालय हे हॉल पुरवण्यासाठी आहे, बरोबर, बाकीच्या ज्या सेवा आहेत त्या घेतल्या तरच हे मंगल कार्यालय आम्ही देऊ, ही रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड पॉलिसीमध्ये जातं. कंडिशन तुम्हाला टाकता येणार नाही की आमचं सर्व्हिसेस या पाहिजे असतील तर तुम्हाला इतरही सर्व्हिसेस आमच्याच घ्याव्या लागतील. कारण मंगल कार्यालय आणि केटरिंग, मंगल कार्यालय आणि इलेक्ट्रिकल डेकोरेशन आणि मंगल कार्यालय आणि फ्लॉवर डेकोरेशन ह्या दोन पूर्णतः भिन्न प्रकारचे व्यवसाय आहेत. याचं तुम्हाला असं कॉम्बो नाही करता येणार. खरं. त्याच्यामुळे या गोष्टीकडे थोडंसं जागरूक ग्राहकांनी होणं मला असं वाटतं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आता आपण ज्या ज्या प्रॉब्लेम्स डिस्कस केल्या ना त्याच्यात खरं सांगायचं तर प्रथम ग्राहकांची जागरूकता हा विषय खूप महत्त्वाचा आहे. बघा, आपण मंगल कार्यालयाचं वर्षभर बुक करणार असो तर मग आपल्याला जागरूकतेने आपण आपला सुद्धा एक मसुदा तयार केला पाहिजे की आम्हाला कुठल्या कुठल्या सेवा अपेक्षित आहे, कशा प्रकारच्या अपेक्षित आहे आणि त्या आम्हाला कशा मिळतील. किंवा आम्ही जर एवढे पैसे भरून तुमचा हॉल वर्षभर आधी बुक करणार असू तर तिथे डेकोरेटर कोणता असेल किंवा केटरर कोणता असेल त्याचं स्वातंत्र्य आम्हाला असलं पाहिजे. ते स्वातंत्र्य तुम्हाला नसतं. त्याच्यावरती बराचसा वाद मागे झाला. त्याच्यानंतर थोडीशी सुधारणा काय झाली की आम्ही पॅनेल देऊ.
त्याच्यामुळे पॅनेल लावलं गेलं. पण पॅनेल परत आतल्या बाजूने कसं आहे की हे त्यांचंच असतं सगळं. आता जिथे कसं आहे की हेही सोडा, ही तर मोनोपॉली आहेच की आमचाच डेकोरेटर आमचं आहे, अशी सक्ती केली जाते की तुम्हाला मिनिमम इथपासून स्टार्ट होणारं डेकोरेशन घ्यायला पाहिजे. म्हणजे मिनिमम 70,000पासूनचं पुढचं डेकोरेशन घ्यायला पाहिजे. असे हॉल आपल्याकडे आहेत की आम्ही हा खोका हॉल आहे, या खोक्या हॉलमध्ये हा फक्त देणार त्याच्या रेट इतका. तुम्हाला आता लोकांनी काही खाली जमिनीवर बसायचं नाही, खुर्च्या घ्यायच्या तर मग खुर्चीचा रेट, मग ते सगळं करून तुमचा जो होतो तो मिनिमम पॅकेज होता. त्याच्यानंतर तुमचं फ्लावर डेकोरेशन ते खऱ्या फुलाचं आहे का खोट्या फुलाचं आहे, इथून पुढची बोलणी सुरू होतात. मग त्याचं तेव्हापासूनचं पॅकेज सुरू होतं. आता तुम्ही जर बाहेरून, आता काही हॉल असे आहेत की ते सांगतात की बाबा तुम्हाला बाहेरून आणायचं आहे ना तर आणा तुम्ही, आमच्याकडे पण आमचा डेकोरेटर आहे, पण तुम्हाला त्याच्यासाठी बाहेरून आणल्यामुळे तुम्हाला रॉयल्टी द्यायला लागेल. हे होतं, हे रॉयल्टी द्यायला लागेल. हे आहे ऑफिशियल आहे, हातामध्ये ब्रोशर आहेत, छापील ब्रोशर आहेत त्यांची, की तुम्हाला वेगवेगळ्या नावाने तुम्हाला रॉयल्टी द्यायला लागेल. दुसरी गोष्ट अशी असते की मला आता हा कॅटरर नको आहे, आमचाच कॅटरर घेतला पाहिजे, हे मुळात बंधन. तो नाही म्हटलं की तुम्हाला जो कॅटरर तुम्ही बाहेरून आणलात तर भांडी तुम्ही आमच्या कॅटररकडूनच डेकोरेटरकडूनच तुम्ही ती भांडी घ्यायची. आता जो व्यावसायिक स्वतःचा व्यवसाय कॅटरिंगचा करतो त्याच्याकडे काही भांडी नसणार का? पण नाही, ताट वाट्या चमचे पेले इथपासूनची सगळी भांडी तुम्हाला आमच्याकडून घ्यायची, किंवा नाहीतर एक सर्टन अमाऊंट असेल ती तुम्ही रॉयल्टी म्हणून यांना द्यायची. बरोबर. साधी गोष्ट. दुसरी एकदा एक तक्रार अशी आली की गाण्याचा कार्यक्रम एका हॉलमध्ये ऑर्गनाईज त्यांनी केला होता, आणि आता जनरली ऑर्केस्ट्रा किंवा गाण्याचे कार्यक्रम असे असतात तर त्या वादकांची स्वतःची वाद्य स्वतःच्या हाताच्या सवयीची झालेली ती सगळी असतात, किंवा साऊंड सिस्टीम वगैरे ती त्यांच्याच ह्याची असते. मग ह्यांनी अगदी मोठ्या उदारपणाने असं सांगितलं की आम्ही तुम्हाला तुमचं पेटी आणि बाकीची वाद्य आणायला परवानगी देऊ, पण साऊंड सिस्टीम आमचीच असेल. आता गाणं हे सुश्राव्य व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी ते म्युझिक कानावरती अतिशय छान पद्धतीने आलं पाहिजे. तो माईकमध्येच ओरडत राहिला, कर्कश किंचाळ्या देत राहिल्या, त्या सगळ्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला. प्रेक्षकांनी आणि श्रोत्यांनी शिव्या घालायच्या त्या घातल्या त्याच्यातनं. हॉलनी स्वतःचं काही म्हणणं मागे घेतलं नाही. म्हणजे ही कुठल्या थराला आमची मोनोपोली जाऊ शकते ह्याच्यातली, त्याला काय म्हणजे काही अर्थच नाही आहे त्याला. म्हणजे रॉयल्टी द्या तर तुम्हाला परवानगी देऊ, भांडी आमच्याकडचीच घ्या, इथूनच घेतली पाहिजे. पुण्याची एक तक्रार होती, असंच आमच्याकडूनच तुम्ही सगळं घेतलं पाहिजेत म्हणून त्यांना नाईलाजाऊस त्यांनी दिलं. उंदियोचा सीझन होता, यांनी ऑर्डर दिली उंदियोची. प्रत्यक्ष पुण्यामध्ये जी आली ती पाणीदार पानसट भाजी आणि त्याचं सगळ्याची चव दिलेली. म्हणजे त्या यजमानाने जे काही पैसे दिलेले असतील उत्तम मेनूचे त्याची पूर्ण वाट लागून परत त्यांनी काय सांगितलं, नाही आमचा तो आचारी आम्हाला मिळाला नाही तो न करणारा, त्यामुळे मग जो आणला त्यांनी हे असं केलं. पण मग का सक्ती करता तुम्ही? का सक्ती करायची आणि का आपण लादून घ्यायचं? आणि सर म्हणतात की ग्राहकाला इथे चॉईस नाही. खरोखर ग्राहकाचं म्हणणं कोणीही ऐकून घेण्यासारखी परिस्थिती नसते, कारण गरजवंताला अक्कल नाही, ही आजची परिस्थिती आहे. आणि त्याच्यासाठीच ग्राहक पंचायत, म्हणजे आम्ही आज तुमच्यासमोर जी काही ही बाजू मांडतोय ही ग्राहक पंचायत म्हणूनच मांडतोय. साधी गोष्ट म्हणजे गेली 22 वर्ष आम्ही आता हा हॉल पेठांसाठी म्हणून ऑर्गनाईज करतो. साधी गोष्ट असते की प्रत्येक हॉलला एक नियम असतो की कुठल्याही आस्थापनेला असतो की प्यायच्या पाण्याची सोय करणं, प्यायच्या पाण्याचा नळ असणं, व्यवस्थित तो स्वच्छ ठिकाणी असणं, त्यांची किचन स्वच्छ असणं, हे सर्वसाधारण नियम आहेत. आज कुठल्याही हॉलमध्ये तुम्हाला प्यायला पाणी ठेवण्यासाठी कूलर फिल्टर लावलेले दिसणार नाहीत तुम्हाला, कारण अशी परिस्थिती आहे की पाण्याच्या बाटल्या तुम्ही त्यांच्याकडूनच घ्यायच्यात. आणि किंवा तुम्ही मोठे जर एक्झिबिशन्स वगैरे असतील तर ते मोठे तुम्ही पाण्याचे बाटले तिथे लावायचे, म्हणजे तो पाण्याचा खर्च आपण करायचा. पाण्याच्या बाटल्या तुम्ही जेवताना देणार, याचा अर्थ तुम्ही प्लास्टिक वाढवणार, तुम्ही पर्यावरणाची म्हणजे म्हणतात ना अक्षरशः पर्यावरणाची वाट लावून टाकताय तुम्ही. किती प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडतो. आणि आता लोकांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण केली गेलेली आहे की तुम्ही असं उघडं पाणी प्यायलात की तुम्ही काहीतरी आजार होऊन तुम्ही जाणारच, त्याच्यामुळे तुम्हाला प्लॅस्टिकच्या बाटल्यातलंच पाणी प्यायला पाहिजे, मग ते कुठलेही असो. पण आम्हाला जर अशा पद्धतीचे कूलर्स तिथे लावले गेले, त्याला फिल्टर लावलेला असेल तर हा पर्यावरणाचा सुद्धा नाश होणारा जो आहे तो थांबेल ना त्याच्यात. खरंय. वाघ सर, या सगळ्यामध्ये मी असं म्हणणार नाही की ग्राहकांमध्ये तो म्हणजे काय म्हणे पुढे येऊन आपण फार कमी पडतो वगैरे तक्रार, कारण त्यांच्यासाठी तो एक दिवस चांगला जावा ही त्यांची अपेक्षा असते, आनंदात जावा. त्यामुळे आधीपासूनच अशा शंका घेऊन शक्यतो त्या दिवशी कोणी जात नाही.
पण नंतर त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये आपण कमी पडतो का ग्राहक म्हणून? मुळात तुम्हाला एक सांगू का, आताचं जे जनरेशन आहे ना, या जनरेशनचा सर्वात मोठा वाईट प्रकार असा आहे की आपल्याला एका छताखाली सगळं मिळालं पाहिजे. त्यामुळे ते काय करतात की मी हॉलमध्ये गेल्यानंतर पहिला तो प्रश्न आहे, तुमच्याकडे ह्याच्यापैकी काय काय ते मला सांगा, आय एम रेडी टू पे. जे तुमची अमाऊंट होती मी पे करायला तयार आहे. त्यामुळे हा विचार आधी कुठचंही यंग जनरेशनमध्ये कोणीही करत नाही. हा विचार आपण आता करतोय की आपण लोकांना समजावून सांगूया किंवा सांगतोय आपण. तर लोकांनी हा हे करताना आता असे तुम्हाला मगाशी तक्रार मगाशी म्हटले त्याप्रमाणेच आता दुसरी एक तक्रार अशी होती की ठाण्यामध्ये एक हॉल होता. त्या हॉलमध्ये त्यांनी लग्न ठरवलं होतं. 2 एप्रिल 2025ला त्यांनी हे केलं होतं. 2011ची गोष्ट ही. आणि 4 एप्रिलला त्यांनी 4 मेला जाऊन त्यांना सांगितलं की मी हॉल आम्हाला नको आहे, आमचं हॉल हे काय प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्ही लग्न करू शकत नाही. त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्ही हॉल देणार नाही म्हणून, म्हणजे तुमचे पैसे आम्ही तुम्हाला रिटर्न देणार नाहीत, मी दुसरं बुकिंग आहे आम्ही तुम्हाला पैसे देऊ त्या ह्याच्यातनं. त्यांनी बिचाऱ्याने 2-3 गिराईक आणले आणि ते डेट्स त्यांच्या मिळाल्या नाहीत. त्या डेट न मिळाल्यामुळे त्यांना ते पैसे मिळाले नाही. शेवटी त्यांनी तक्रार केली ग्राहक मंचाकडे आणि ग्राहक मंचाने त्यांना पैसे मिळवून दिले. ह्याच्यातली सगळ्यात वाईट म्हणजे करोनाचा काळ ज्या वेळेला होता त्यावेळेला तो अचानक उद्भवलेला होता. आणि त्यावेळेला जी बुकिंग झाली ती बाहेरच, जिथे तुम्ही घराच्या पडायचं नाही तिथे लग्न होणारच कसं, तुम्ही एकत्र जमूच शकत नव्हतात. पण त्याही वेळेला हॉलची अशी होती की तुम्ही दुसरं आता तुम्ही केलेलं आहेत आम्ही ठेवून देतो, तुम्ही नंतर येऊन करा. अरे नंतर कधी करा, करोना कधी जाणार आणि कधी मिटणार हे काय होतं. काही लोकांनी घरातल्या घरात लग्न करून टाकली कारण त्यांना काही लाभणारे मुहूर्त वगैरे, आपल्या समाजाची एक ती हे असते, पैसे गेले त्याच्यातून. सर पण मला सरांना विचारायचं की सरांनी मगाशी सांगितलं की अशा पद्धतीच्या तक्रारी ज्या आहेत तर त्या अजून तरी त्याच्यावर काही तोडगा आयुक्तालयाकडनं नाहीये. आयुक्तालय कुठल्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करू शकतो? नफेखोरी असेल किंवा पैशाचं काही असं असेल तर त्या बाबतीत हस्तक्षेप करू शकतं का आयुक्तालय? अशा विशिष्ट परिस्थितीत हस्तक्षेप करू शकतं जिथे असं आढळून येतं की मंगल कार्यालयाचा तो मॅनेजर किंवा विश्वस्त हा एकतर खूप गैरवाजवी भाडं घेतो आहे. अच्छा. किंवा आता एक सरांनी प्रकार सांगितला, मॅडमने सांगितलं की जेवणाची क्वालिटी निकृष्ट दिलेली आहे. हे जे प्रकार असतात ह्याच्यामध्ये नुसता ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, याच्यामध्ये कुठेतरी क्रिमिनल सुद्धा ऍक्ट आहे. तुम्ही इफ यू आर एक्सप्लॉयटिंग दी रेंट सो दॅट वुड बी, कारण जसं घरांचं भाडं काही विशिष्ट प्रमाणातच आकारता येतं, बॉम्बे रेंट ऍक्ट आहे त्याच्यासाठी, हॉटेल्सचं सुद्धा रेंट काही विशिष्ट प्रमाणात आकारता येतं, तसं ह्या मंगल कार्यालयांचा सुद्धा रेंट साधारणतः त्या हाऊस प्रॉपर्टीचा विचार करून काय रेंट असू शकेल स्टँडर्ड तिथपर्यंतच असला पाहिजे. पण हे प्रत्यक्षात होत नाहीये, हे तर आपण उघडच आहे. अशा वेळा जर चॅरिटी कमिशनर त्यांच्या विशिष्ट सेक्शन 69 हा जनरल सुपरिंटेंडन्स असल्याच करता येतो या कलमाखाली चॅरिटी कमिशनरला. मग चॅरिटी कमिशनर त्यांच्या अधिकारात त्यांना जर योग्य वाटलं तर विश्वस्तांकडनं ह्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात मोडणाऱ्या गोष्टींची चौकशी करू शकतं. पण त्याला शिक्षा म्हणजे ते विश्वस्तांना डिस्क्वालिफाय करू शकतात पण शिक्षा कोणालाही देता येत नाही. पण मग त्याच्यासाठी जर समजा कोणाला अशा पद्धतीची आत्ता तुम्ही जी केस सांगितलीत किंवा जो एक तुमच्या अखत्यारीत जे आहे त्याच्यासाठी तक्रार करायची असेल तर काही विशिष्ट पद्धत आहे, लिहून द्यावं लागतं किंवा ईमेल करावा लागतो असं काही आहे का? कसं काय? तसं तर धर्मादाय आयुक्त स्वतःच्या अधिकारात, जसं आता हे एक उदाहरण जसं अचानक आलं धर्मादाय आयुक्तांपुढे, ते स्वतःच्या अधिकारात स्वतः इनिशिएट करू शकतात ऍक्शन. पण नॉर्मली असं होत नाही, म्हणून मग एक तक्रार करावी लागते. त्याला असं काही फॉर्मॅट वगैरे असं नाहीये. तुमच्या फॅक्ट्स ज्या आहेत, ज्या तुमची फसवणूक सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहेत, त्या व्यवस्थित मांडून एक लेखी तक्रार अर्ज करता येतो.
पण मग त्याच्यामध्ये आपण नेहमी जसं की ती पावती असेल किंवा काय असेल ते सगळं आपण दिलं तर मला वाटतं आपली केस आणखीन कसं जास्त आहे ना की किती तुम्ही पावत्या दिल्यात काही दिल्यात तरी हॉलनी स्वतःचे एकतर्फी ज्या अटी लादलेल्या असतात ग्राहकांवरती त्याच्यासाठी आपल्याला काहीच करता येत नाही आहे आणि ते करायला पाहिजे. आत्ता वस्तुस्थिती हे करता येत नाही पण भविष्यामध्ये कदाचित अशी परिस्थिती निर्माण होईल किंवा निर्माण करावी लागेल की हे अधिकार सगळ्या धर्मादाय आयुक्तांच्या अधिकारामध्ये ती वाढ करावी लागेल आणि त्यांना ते अधिकार देऊन ते करून घ्यायला लागेल. पण बऱ्याच वेळेला असं होतं की मग त्यांच्याकडे यंत्रणा नसते, मग त्यांच्याकडे आमच्याकडे एवढे इन्स्पेक्शनला नसते. ह्यांच्याशी सर मगाशी म्हणाल तसे वेगवेगळे कायदे जसे या विषयाला इन्व्हॉल्व होतात ह्याच्यामध्ये की FSSAI सुद्धा आहे. FSSAI कोणाला मिळतं घ्यावा लागतो म्हणजे कंपल्शन आहे की तुमची तिथे त्या ठिकाणी जिथे तुम्ही फूड शिजवता त्या ठिकाणचं स्वच्छता त्या ठिकाणचं एकंदर स्वरूप बघून ते लायसन्स त्यांना दिलं जातं. आज किती मंगल कार्यालयामध्ये तुम्ही मागची बाजू जाऊन बघितल्यानंतर तुम्ही जेवणार पाणी पण पिणार नाही आणि बाहेर पडायला अशी परिस्थिती आहे. ज्या वेळेला हॉल 2-2, 3-3 लाखाचे पैसे ज्या वेळेला वर्षभर आधी घेते त्यावेळेला त्यांना तिथे ती स्वच्छता ठेवू नये असं म्युन्सिपाल्टीचं पण फूड त्यांना लायसन्स असतं हेल्थ डिपार्टमेंटचं. मग एवढं असताना सुद्धा तुम्ही का ते स्वच्छता ठेवत नाही तिथे? मग वरतून सगळं डेकोरेट केलेलं कॅटरिंग तुम्हाला जेवायला सगळं छान मिळतं ती गोष्ट वेगळी पण तुमच्या टॉयलेट तिथे स्वच्छ असणं 2 टॉयलेट माणसं येणार 1000 भर तिथे त्या 2 टॉयलेट किंवा 3 टॉयलेट लोकांनी वापरायच्या त्याला स्वीपर नाही ठेवलेला तिथे पाण्याची धड सोय नाही म्हणजे ह्या एक हॉल इंडस्ट्री जर म्हटली ही एक मोठी इंडस्ट्री आहे. हे जर सगळं बघितल्यानंतर ह्याच्यामध्ये कितीतरी अजूनही सुधारणा होण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल म्हणजे आता सर तर वेळोवेळी सांगतायत की ह्याच्याबद्दल कॉन्क्रीट काहीतरी होणं फार आवश्यक आहे. इन्स्पेक्शन होणं वेळोवेळी ह्या सगळ्या मंगल कार्यालयांचं किंवा हे जे बँक्वेट हॉल्स असतात हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये म्युन्सिपालिटीचा खरं म्हणजे चांगला रोल असायला पाहिजे कारण म्युन्सिपालिटीचं जे हेल्थ डिपार्टमेंट आहे ते ह्या गोष्टीला जाऊन इन्स्पेक्शन करू शकतात कारण त्यांच्याकडे हे पॉवर्स आहेत. तुम्ही बघा ते एखादा हॉल म्हणा किंवा इथं हॉटेल आहे इथं स्वच्छता आहे का त्यांच्या किचनमध्ये कुठपर्यंत त्यांची स्वच्छता आहे ते पाणी कुठचं देत आहेत पाणी कुठचं त्यांनी वापरायला पाहिजे किंवा फायर म्हणजे अग्निशमनाची ते तर फार महत्वाचं त्याचं लायसन्स कोणच घेत नाही. ते करतात तेवढं करतात फायरचं कारण ते नंतर शेकणार असतं त्यांच्यावर जर काही दुर्घटना घडली तर तेवढं असतं. पण मिनिमम काही ज्या गोष्टी असतात ना तुमच्या नीट तर तेवढा तरी त्यांनी त्याची काळजी घेणं म्हणजे लाईट जाण्यासारखं ठिकाण असेल तर तुमच्याकडे जनरेटर उपलब्ध असणं कारण जनरेटरची गरज बाहेर मुंबईमध्ये आता शहरासारख्या ठिकाणी आपल्याला फारशी लागत नाही त्याच्यातून बाहेरगावी लागते पण त्याच्यात सुद्धा एक गंमत आहे ते जनरेटर तुम्हाला सांगतात आम्ही जनरेटर ठेवले तो वापरला नाही तरी तुम्ही भाडं मात्र भरायचं त्याचं. हे सगळे प्रकार चालतात म्हणजे जिथून जिथून ग्राहकाकडून तुम्हाला पैसा काढता येईल अशी कारणं सगळी शोधली जातात त्याच्यातून. सर अजून तुम्ही याच्याबद्दल तुम्ही कराराबद्दल मगाशी खूप इंटरेस्टिंग सांगत होता. कराराबद्दल मला हे सांगायचं होतं की जागरूक ग्राहकाने ज्या गोष्टी त्याला अपेक्षित आहेत की मला हे कार्यालयातून हे असं असणं अपेक्षित आहे तो जेव्हा करार करायला जातो ना तेव्हा त्या गोष्टी त्याने कार्यालयाशी जो करार कार्यालय करून घेतो त्यावेळा आग्रहपूर्वक ह्या अंतर्भूत करून घेतल्या पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ अगदी साधं कोणीही बघत नाही या क्लॉजकडे की जर कार्यालय रद्द केलं तर त्याचा परिणाम काय असेल या क्लॉजकडे कोणीही लक्ष देत नाही कारण आपल्या मनामध्ये काय असतं आमच्याकडचं लग्न रद्दच कसं होईल हो. माणूस भावनेशी इतका निगडीत असतो ना तो की ती शक्यता तो मानायलाच तयार होत नाही की माझ्या हा लग्न समारंभ रद्द होणार आहे. त्यामुळे ते कुठलंच न करता बोलायचं पण नसतं ते अपशकून होतो त्याच्याने. पण असं नाही करून चालणार. तुम्हाला शेवटी जेव्हा लाखो रुपये तुम्ही मोजता तेव्हा तुम्हाला जागरूक हे राहणंच आवश्यक आहे. म्हणजे करार करताना ऍट फर्स्ट प्लेस तुम्ही हाही विचार केला पाहिजे की समजा हा रद्द करायची वेळ आली तर बाबा काय आपण करू शकणार आहोत. तसंच फूड क्वालिटी काय असली पाहिजे. फूड क्वालिटीचे सुद्धा असा क्लास टाकता येईल की हे आम्हाला ए ग्रेड हॉटेलमधलं जी फूड क्वालिटी असते ती अपेक्षित आहे. आपण काहीच त्याचा विचार करत नाही. आपण फक्त मेनू देऊन टाकतो पण बुंदीच्या लाडूचे 50 प्रकार असू शकतात हे विचारतच घेत नाही आपण. खूप छान मुद्दा आहे ना हे ग्रेड अशा पद्धतीने त्याचं ग्रेडेशन करता येईल. ताई याच्या संदर्भामध्ये सांगा मला असं वाटतं की एक स्वतंत्र कायदा झाला तरी पण खूप चांगलं होईल.
किंवा दुसरा ऑप्शन असू शकतो की कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये वेगवेगळे रूल्स आहेत, म्हणजे हॉस्पिटल्सचा मेंटेनन्स कसा असावा याच्या संदर्भातही त्याच्यात रूल्स आहेत. तसं मंगल कार्यालयांचं कशा पद्धतीचं ॲडमिनिस्ट्रेशन व्हावं याचे कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये रूल्स होत आहेत. पण माझ्या मते स्वतंत्र कायदा हा जास्त चांगला होऊ शकेल आणि मग त्या कायद्याची अंमलबजावणी करणारी एक यंत्रणा असली पाहिजे. आणि मग तो कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल कायदा, तर तुम्हाला मंगल कार्यालयांचे प्रथमतः ग्रेड्स ठरवता पाहिजेत. हे ए ग्रेड मंगल कार्यालय हॉटेलचे असतात तसे तुम्ही 3, 4, 5 प्रकारच्या ग्रेड्स ठरवू शकता आणि मग प्रत्येक ग्रेडमध्ये सोयी कशा असल्या पाहिजे हे त्या कायद्यातच नमूद केलं गेलं पाहिजे. आणि मग तुम्ही जर ए ग्रेड मंगल कार्यालय घेतलं असेल आणि ए ग्रेड मंगल कार्यालयात त्या कायद्याप्रमाणे या विशिष्ट सोयी अभिप्रेत असतील तर मंगल कार्यालयाला त्याप्रमाणेच ॲग्रीमेंट करावं लागेल. तिथे मग त्याला कुठलीच जगलेरी करता येणार नाही. किंवा मग ग्राहकांच्या बाजूने सुद्धा हे सोपं होऊन जाईल ना, म्हणजे सोपं होऊन दोघांमध्ये ना की मुळामध्ये कसं आहे की हॉलचं व्यवस्थापन वेगळं, ही मॅनेजमेंट वेगळी सगळी आणि ते कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देतात. बरोबर. त्यांनी सुद्धा डेकोरेटरला कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्याच्यासाठी त्यांनी वर्षभराची बांधिलकी त्यांची घेतलेली असते की लाख 1 कोटी 2 कोटी 3 कोटी काहीतरी त्यांच्याकडून घेतलेले असतात. आता हे कसं आहे की हा तो कॅटरर म्हणा किंवा तो डेकोरेटर म्हणा काही स्वतःच्या खिशातले काही पैसे देत नसतो, तो हॉल घेतो ताब्यात कारण त्याला त्याचा व्यवसाय चालवायचा आहे म्हणून. मग हे पैसे वसूल कोणाकडून केले जातात, ते ग्राहकाकडून वसूल केले जातात. आणि तो तिथे तुम्हाला परत चॉईस नाहीये ना, चॉईस नाही तुम्हाला. मला हॉल घ्यायचा तर मला त्याच्याबरोबर ही मक्तेदारीनी आलेली ही, पण आपण त्याला संकुचित व्यापारी परत ग्रेड्सचं जर आपण ठरवलं म्हणजे तर मग त्याच्यामध्ये ते रेट सुद्धा ठरलेले असतील. तसं होत नाही ना. पण रेट्स कारण कायदाच तसा जर झाला तर कायद्यात हे विचार मंथन होतं या निमित्ताने. तुमचं ए ग्रेडचं हॉस्पिटल मुंबई सारख्या ए ग्रेडचं मंगल कार्यालय मुंबई सारख्या ठिकाणी अमुक एका लोकेशनला त्याचा यापेक्षा जास्त रेंट असू शकणार नाही, इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल सर्व्हिस. आणि मग त्या ग्राहकाने सुद्धा ए ग्रेडचे पैसे भरल्यानंतर मग तिथे तो करारच होऊन जातो ना. करारच कायदा हाच करार आहे. आणि म्हणूनच कसं आहे ना की म्हणजे सर मगाशी म्हणाले की धर्मादाय आयुक्तांना किती पॉवर्स आहेत. खरं तर म्हणायचं तर धर्मादाय ह्या संकल्पनेमध्ये जे काही हॉल्स म्हणा हॉस्पिटल्स म्हणा जे काही येतात त्यांना काही विशिष्ट तुम्हाला कन्सेशन्स काहीतरी मिळत असतात, ह्याच्यातून सोयी सवलती मिळत असतात की ज्या ह्या अशा ज्या समाजाचे जे हॉल असतात ते वापरत असतात त्याच्या सोयी सवलती घेऊन, टॅक्समध्ये असतील कशामध्येही असतील. जर तुम्ही सोयी सवलती जर त्यांच्याकडून घेऊन त्या वापरता तर त्या सोयी सवलतींचा फायदा देऊन तुम्ही ग्राहकाचं सुद्धा संरक्षण करायला पाहिजे. मग त्याची लुबाडणूक होता कामा नये, असा एक तो थोडासा आहे. आणि आता सर म्हणाले तसं की ग्रेडेशन व्हायला पाहिजे, नक्कीच ग्रेडेशन व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये सुद्धा तरतूद आहे, त्याच्यामध्ये आणखीन त्याची थोडीशी ती व्याप्ती आहे ती थोडीशी वाढवून आपल्याला म्हणजे कायदा नवीन करणं हे तर उत्तमच होईल, त्याच्यात प्रश्न नाही आहे. पण तो जोपर्यंत होत नाही किंवा तो करायला एक ती प्रोसेस असते कायदा करणं म्हणजे, त्याच्याऐवजी जो आत्ताचा जो कायदा आहे ग्राहक संरक्षण कायदा त्याची जी नियमावली आहे ती नियमावली जर आम्हाला वाढवता आली रूल्समध्ये, ते रूल्स सरकारकडे पाठपुरावा करून ते आपल्याला करून घेता येतील. तर मुंबई ग्राहक पंचायत आता त्या प्रयत्नात आहे की आता आम्ही असं ठरवलेलं आहे की बाबा आता आम्हाला हे रूल्स आम्हाला करून जास्तीत जास्त ग्राहकांना सोयीचं कसं होईल आणि ग्राहकांची लुबाडणूक होणार नाही अशा पद्धतीचे काही रूल्स करून घेता येतील का ह्याच्यातून, त्याचं ड्राफ्टिंग करणं आणि त्याच्यासाठी तो सरकार दरबारी आपण हे करणं ह्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. बरं, आत्तापर्यंत आपण आपल्या चर्चेमध्ये काय काय समस्या आहेत ह्याच्याबद्दल सातत्याने बोलतो आहोत आणि त्याच्यावर काहीतरी उपाय निघणं हे सुद्धा गरजेचं आहे, हेही सातत्याने बोलतोय. तर काय काय असं करता येऊ शकेल, कारण कुठलीही नवीन गोष्ट घडत असताना असंख्य शक्यता त्याच्या बरोबरीने येतात. तर काय काय वाटतं तुम्हा तिघांना की काय आपण केलं तर ग्राहकांची याबाबतीत जी फसवणूक किंवा लुबाडले जात आहेत ते आपण बऱ्यापैकी नियंत्रणात आणू शकू? सर, माझं तर स्पष्ट मत आहे की एक स्वतंत्र कायद्याची गरज आहे आणि स्वतंत्र कायदे अशा विषयांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवले गेलेत. अगदी साधं उदाहरण सांगतो, एक 100 वर्षापूर्वी घरांची इतकी टंचाई होती की घरं मिळत नव्हती आणि मग शोषण होत होतं भाडेकऱ्यांचं.
त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून बॉम्बे रेंट ॲक्ट आला हो. आणि तो ॲप्लिकेबल केला गेला घरांना आणि हॉटेल्ससाठी. तसं ट्रस्ट ॲक्ट अस्तित्वात आला विश्वस्त संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी. पण आजची परिस्थिती अशी आहे की हे सगळे कायदे 100% जरी यशस्वी नसतील झाले तरी बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहे. आज तुम्ही जर घरांच्या बाबतीतला रेंट ॲक्टचा विचार केला, नियंत्रणामुळे पुढे जाऊन आज हळूहळू घरांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात झालेली आहे. तर आपण हा विषय जो आहे मंगल कार्यालयांचा, याच्यासाठी जर एक स्वतंत्र कायदा केला गेला, ग्रेड्स केले गेले आणि प्रत्येक ग्रेडचं मंगल कार्यालय कशा प्रकारचं असेल, कशा सेवा असतील आणि ते एक्झिक्यूट केले जाईल याची एक यंत्रणा असायला पाहिजे. मात्र त्या कायद्याखाली जसं धर्मादाय आयुक्त ही एक यंत्रणा आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट खाली, घरांच्या बाबतीत सुद्धा आता एक नवीन सेक्शन 24 बॉम्बे रेंट ॲक्टमध्ये निघाला आहे. त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आहे, ही घर खाली करून देण्यासाठी काम करते ती. अशी एक यंत्रणा जर त्याच्यामध्ये ठेवली गेली तर या कायद्यांचं म्हणजे कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे ज्या ज्या सेवा देण्याचं अभिवेचन त्या कायद्याप्रमाणे दिलं जाईल त्या मंगल कार्यालयाकडून, त्याचा ब्रीच झाला ना तर ताबडतोब ती यंत्रणा तिथे जाऊन काम करू शकेल. मॅडम तुम्ही काय सांगाल, कारण ही जागरूकता मुंबई ग्राहक पंचायत तर वर्षानुवर्ष करते, त्यामुळे ही एक खूप सुंदर शक्यता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याकडे उपलब्ध झाली. आता काय करू शकतो आपण? मी मगाशी तुला म्हटलं त्याप्रमाणेच, कारण कसं आहे की अशा ज्या अनुचित प्रथा असतात त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याचे नियामक आयोग आले, म्हणजे मग वीज नियामक आयोग आला, हो, सगळ्या वेगवेगळ्या जे विमा इन्शुरन्सवरती आला, ह्या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टर्समधनं ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी कुठेतरी त्यांच्यावरती निर्बंध आणण्यासाठी म्हणून नियामक आयोगांची स्थापना झाली. पण आज करोडो पण मी म्हणणार नाही, अब्जावधी रुपया म्हणजे ह्याची उलाढाल होणारा हा जो सेक्टर आहे हा अनकंट्रोल आहे. त्याच्यावरती कोणाचंही निर्बंध नाहीत, कुठलेही नियामक नाहीत. त्यामुळे ह्याच्यावरती पहिल्यांदा नियामक आयोगाची सुद्धा स्थापना होऊन त्याच्या खाली ते आणणं हे महत्त्वाचं आहे. आणि वेगळा कायदा सर म्हणतात त्याप्रमाणे तो तर व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल नाही. पण तोपर्यंत ग्राहक संरक्षण कायद्यामध्येच ही जी म्हणजे नियमावली त्याच्यातली थोडीशी विस्तृत करता आली त्याच्यातून, तर त्याचासुद्धा केंद्र सरकारकडे आम्ही आग्रह धरणार आहोत. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या धर्मादाय आयुक्तांना अतिशय मर्यादित पॉवर्स आहेत, त्यांच्या खरं म्हणायचं तर ती इतकी एक चांगली बॉडी आहे, पण त्यांच्याकडे कारण लोकांचा सगळ्यांचा आशेचा किरण आहे की अरे तुम्ही ज्या वेळेला चॅरिटेबल ट्रस्टमधून तुम्हाला काही सोयीसुविधा नक्कीच मिळतात त्यांना की त्याच्याखाली तुम्ही झाल्यानंतर, आणि त्यात लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत. ह्यांच्यात जर क्षमता किंवा ह्यांच्या पॉवर्स जर वाढवल्या तर कसं आहे ना, वेगवेगळ्या यंत्रणांनी यांच्यावरती कंट्रोल आणणं या सगळ्या सिस्टीमवरती, तेव्हा कुठेतरी थोडंसं तरी ग्राहकाचं संरक्षण होऊ शकेल. आणि मुंबई ग्राहक पंचायत शेवटी ग्राहकांच्या हितासाठीच काम करणारी संस्था आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावरती विचार करतच आहोत. म्हणजे आता याच्यातून आणखीन काय काय मार्ग निघू शकतील, म्हणजे आता आपल्याच्या चर्चेतून सुद्धा काहीतरी बऱ्यापैकी विषय बाहेर आलेला आहे त्याच्यातून. तर त्यामुळे कसं लावून धरायला गेलं, आणि तोपर्यंत ग्राहक जागृती आहेच. पण प्रश्न असा असतो की ग्राहक जागृती कितीही झाली तरी ग्राहक हा शेवटी इतका असहाय्य सेक्टर आहे की त्याच्याकडे मुखी बिचारी कुणी हाकासारखी परिस्थिती आहे की त्याची गरज आहे आणि त्या गरजवंताला हे लुबाडणूक चाललेली आहे. त्यामुळे ह्याच्यावरती कायद्याचा निर्बंध हा असणं, नियामक आयोग असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. वाघ सर तुम्हाला जसं रेरामुळे बिल्डरवरती जसं कंट्रोल आला तसा जर एखादा कंट्रोल आणण्यासाठी एखादा कायदा झाला, मग सर मॅडम दोघांनी तेच सांगितलं तेवढा स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि जसा तो एकतर्फी, जसं पूर्वी बिल्डरचं एकतर्फी सगळे ॲग्रीमेंट असायचे, ते रेरामुळे आता तेच डायल्यूट झाले, लोकांनाही त्याच्यात कळायला लागलं, लोकही त्याच्यावरती कळलं पाहिजे. त्या तसंच जर हा इथे जर कायदा तसा एकतर्फी जर त्यांचं जे कायदे नियम जे असतात ते नियम दोघांनाही सवलतीचे असतील असे होऊ शकतील. तर दोघांनी तेच पॉईंट सांगितलं, त्याच्याशी मी सहमत आहे आणि तसंच व्हायला पाहिजे. कारण ह्या सगळ्या संकुचित व्यापारी प्रथा आहेत, म्हणजे मी मोनोपॉली पण नुसतं म्हणणार नाही, संकुचितच आहेत की तुमच्या सगळ्या अधिकारांचा संकोच केलेला आहे
या ह्याच्यातला. आणि ह्या अशा पद्धतीने त्यामुळे तो जो करार आहे, हे करार जे करतात की जे आपल्याला लेखी आपल्याला मिळतात की तुम्ही बुकिंग करायला गेल्यानंतर हे आहेत, हे एकतर्फी केलेले आहेत, आपल्याला विचारून नाही कोणी केलेले आहेत. दोन्हीतर्फी हे व्हायला मज्जाव पाहिजे. करणं, तुम्हाला निवड करण्याचा ग्राहकाचा हक्क पण जो संसदेने आम्हाला निवड करण्याचा हक्क दिलेला आहे तोही आमचा नाकारला नाकारला जातो जातोय. की तुम्हाला आहे ते जसं आहे त्या परिस्थितीत तुम्हाला घेतलं पाहिजे. त्यामुळे ह्या आमच्या मूलभूत हक्कावरच गदा येते ही मुळात. आणि आपण आपल्या आनंदामध्ये या सगळ्या गोष्टी इतक्या सहज आपलं- माफ करून टाकतो, विसरतो त्यांना आपण त्या विसरतो गोष्टी. की मला वाटतं तिथे सुद्धा कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. गरजेचं अगदी शेवटाकडे आपण आलोय आणि ह्या वेळेला जागरूक ग्राहकाने काय केलं पाहिजे असे पॉइंटर्स जर तुम्हाला विचारले, एकीकडे आपण म्हणतोय की स्वतंत्र कायदा आला पाहिजे, पण दुसरीकडे तुम्ही म्हणताय तसं की ही दोन्ही बाजूनी घडणारी गोष्ट असायला हवी, तर मग ग्राहकाने कोणती बाजू अत्यंत आग्रहाने मांडणं हे तुम्हाला फार महत्त्वाचं वाटतं? अगदी एकेका वाक्यात सांगितलं तरी चालेल सर, जाता जाता. माझ्या मते ग्राहकाने त्याला ज्या सर्व्हिसेस हव्या आहेत त्या मिळू शकतील असा करार तो करतोय की नाही यावर कॉन्सन्ट्रेशन करावं. म्हणजे त्याने अगदी आवर्जून सांगायलाच पाहिजे हो. की हे मला हवंच आहे, त्याशिवाय हे निगोशिएशन होणारच नाही. नाही. है ना? एक Exactly. वेगळा मुद्दा सांगेन की हे सांगणं फक्त ते अरुण ठरू नये. ह्याच्यासाठी वृत्तपत्रांचं माध्यम चांगलं आहे की वृत्तपत्रामधून वाचकांचा पत्रव्यवहार जो होतो, मला आलेला अनुभव मी वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये की माझ्यासारखे 10 लोकांना ते वाचण्यात येईल आणि 10 लोकांना कळेल की अरे माझा आलेला अनुभव आहे, लोक बोलते. शेवटी बोलते व्हा तेव्हा तुम्ही करते व्हाल. या निमित्ताने मला एक छोटीशी, तुम्ही वृत्तपत्रांचा उल्लेख केला, आपले हे सगळे कार्यक्रम आपण यूट्यूबवर सुद्धा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवतो आणि तिथे सुद्धा कमेंट्स करायची आपल्याला एक छान संधी असते. तर तसे जर काही अनुभव आणि कमेंट्स तिथे मांडला ना, तर ते सुद्धा आपल्याकडे खूप छान अनुभव, बाकी पण सगळ्या कार्यक्रमांचे सगळ्यांनी ज्यांना comments असे करा. काय बरे वाईट अनुभव आले असेल त्याच्यात त्यांनी आपल्या कॉमेंट्स बॉक्स मध्ये टाकावे. जरूर. वाघ सर काय सांगा? जसं म्हणजे कायदा असणं हे महत्त्वाचं आहे. कायदे आहेत, कायदे असायलाही पाहिजेत, कायदे होत आहेत, पण त्याचप्रमाणे आपणही जागृत राहणं की मला हे हवं म्हणजे हवंच. मी जर ठीक आहे तू नसेल तर मी दुसरीकडे जाईन, तू नसेल तर मी तिसरीकडे जाईन. बरोबर. हे जर आपल्याकडे जर वृत्ती आली तर कुठेतरी याच्यावरती नक्कीच. मला वाटतं आजच्या चर्चेतून खूप सकारात्मक काहीतरी आणि ग्राहकांच्या दृष्टीने हिताचं काहीतरी लवकरच निर्माण होईल अशी आशा व्यक्त करते. आणि तुम्ही तिघही इथे आलात आणि खूप छान आपण बोललो या विषयावर. तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आणि अत्यंत उत्कृष्ट सूत्रसंचलन केलं, आपले आभार. आणि आपण पुन्हा भेटणारच आहोत नव्या विषयासह. आता इथेच थांबतो आहोत. नमस्कार.